नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्र विस्ताराने बघणारच आहोत. मात्र सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. काँग्रेस नेते आबा बागुल रवींद्र धंगेकरांचा प्रचार करणार आहेत. नाना पटोलेंनी समजूत काढल्यानंतर आबा बागुल यांनी यू टर्न घेतलाय. रवींद्र धंगेकर आजच विजयी झाले आहेत असं सुद्धा आबा बागुल यांनी म्हटलंय. फडणवीसांची मी वैयक्तिक कामासाठी भेट घेतली असल्याची माहिती आबा बागुलांनी दिली आहे. बाबा, काही दिवस तुमची नाराजी होती, मात्र ती आता दूर झालेली आहे आणि आता तुम्ही काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार आहात. आमची नाराजगी नव्हती. आम्ही काँग्रेसचेच आहोत, निष्ठावंत आहोत. आम्ही पक्षश्रेष्ठींपर्यंत आमचं म्हणणं मांडत होतो. आमचं म्हणणं ऐकून घ्या. आमच्यात पण काहीतरी क्वालिटी आहे. काल तुमची पुण्यामध्ये नानाभाऊ पटोलेंची तुमच्या प्रदेशाध्यक्षांशी भेट झाली. काय नेमकी भेटीमध्ये चर्चा झालेली आहे? तुम्ही आता रवींद्र धंगेकर यांचा अधिकृतरित्या प्रचार करणार आहात. काल नानांनी आमचे जे काही मनातल्या शंका होत्या त्या शंकाचं निरसन केलेलं आहे. काही नाराज आम्ही आता कुठेही नाहीये. पर्वती मतदारसंघ आपण 3 वेळा आघाडीला सोडलेला आहे. तो आता काँग्रेस पक्षाकडे घ्यावा. म्हणजे 100% आपण आता पर्वती मतदारसंघ घेऊ. उमेदवार कोण हा नंतरचा भाग आहे. पर्वती मतदारसंघ आपण एकीकडे म्हणतो बीजेपीला थांबवायचे आणि 3 वेळा बीजेपी जिथून निवडून येते, मग आपल्याला थांबवायला पाहिजे. आता आम्ही काँग्रेस आता रवींद्र धंगेकरांचा प्रचार करणार आहात. काँग्रेसच्या पक्षाचा उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार. ते रवी धंगेकर आमचे मित्र आहेत. आम्ही काँग्रेसचे आहोत आणि काँग्रेसचा प्रचार करणार. आबा, मात्र तुम्ही नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, म्हणजे त्यामुळे बरीच चर्चा होती. त्यानंतर हे सगळं घडलं किंवा भाजपचा सुद्धा प्रयत्न होता की आबा बागुल जर कदाचित भाजपमध्ये आले तर त्यांना संधी दिली? काही नव्हतं. आमची एक वैयक्तिक भेट होती. एका खासगी कामासाठी आम्ही भेटलो होतो. ती भेट झालेली आहे. आता तुमच्या काँग्रेस उमेदवाराच्या विरोधामध्ये भाजपचे मुरली मोहोळ यांचं आव्हान असणार आहे. पुणे लोकसभेमध्ये भाजपचं तुम्हाला काय काँग्रेसला आव्हान वाटते? काही नाही. रवी धंगेकर आजच विजयी झालेले आहेत आणि चांगल्या मताने ते निवडून येतील. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.